नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा जो विषय आहे तो आहे रक्षाबंधन. रक्षाबंधन कधी साजरे करावे? रक्षाबंधनाच्या दिवशीचे शुभ मुहूर्त, येणारे रक्षाबंधन कसे काय विशेष आहे हे जाणून घेणार आहोत. सोबतच आपल्या भावाच्या राशीनुसार कुठली राखी आपण बांधावी, त्याचबरोबर कशा पद्धतीने रक्षाबंधन साजरे करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी पौर्णिमा सोबतच श्री माता जयंती सुद्धा आहे. त्यामुळे या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण गायत्री मातेचे स्मरण करून सोबतच गायत्री मंत्राचा जप नक्की करावा. त्यामुळे रक्षाबंधन अधिकच सुखकर आणि आनंददायी होईल. आता आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी आहे. रक्षाबंधनाचा सकाळचा अमृत मुहूर्त, शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी 6:15 पासून ते 10:50 पर्यंत आहे. दुसरा जो मुहूर्त आहे तो अभिजित मुहूर्त आहे, जो दुपारी 12 वाजतापासून ते 1:05 पर्यंत असणार आहे. दुपारनंतरचा जो मुहूर्त आहे तो 12:15 पासून ते 5 वाजेपर्यंत आहे. संध्याकाळचा शुभ मुहूर्त जो आहे तो संध्याकाळी 6:15 पासून ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत आहे. आता आपण जाणून घेऊया रक्षाबंधनाच्या दिवशी कशा प्रकारे राखी बांधावी. प्रथमतः जे राखी बांधण्याचं ताट आहे त्यामध्ये हळदी, कुंकू, अखंड अक्षदा, दिवा आणि राखी ठेवावी. सोबत काही गोड पदार्थ ठेवावा. औक्षवाण करताना आपल्या भावाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायला सांगावे. या दिवशी आपण राखी बांधताना उजवा हातच आपण पुढे करायला पाहिजे. यावर्षी गायत्री जयंती सुद्धा आहे, त्यामुळे आपण गायत्री मंत्र दोघांनीही म्हणावा. अशा प्रकारे आपण राखी बांधू शकता. आता आपण जाणून घेऊया आपल्या भावाच्या राशीप्रमाणे आपण कुठली राखी बांधावी. मेष राशीसाठी आपण सिंदुरी किंवा मखमली लाल किंवा तांब्याची राखी बांधावी. वृषभ राशीसाठी आपण चंदेरी, सी ग्रीन किंवा स्फटिकाची राखी बांधावी. मिथुन राशीसाठी आपण पोपटी, मोरपंखी किंवा रेशमी राखी बांधावी. कर्क राशीसाठी आपण चंदेरी किंवा मोत्याची राखी आपण बांधू शकता. सिंह राशीसाठी आपण लाल रंगाची अथवा सूर्यफूल असणारी राखी सुद्धा बांधू शकता. कन्या राशीसाठी आपण ग्रीन कलर किंवा तुळशीच्या मण्यांची राखी सुद्धा बांधू शकता. तूळ राशीसाठी आपण पिंक कलरची राखी बांधू शकता. वृश्चिक राशीसाठी आपण मखमली, जो मुंगा रत्न आहे त्याची सुद्धा राखी बांधू शकता. धनुराशीसाठी आपण येलो कलरची राखी बांधू शकता. मकर राशीसाठी आपण ब्ल्यू कलरची राखी बांधू शकता. कुंभ राशीसाठी आपण रॉयल ब्ल्यू, जांभळ्या रंगाची राखी बांधू शकता. मीन राशीसाठी आपण येलो कलरची, पिवळ्या रंगाची राखी बांधू शकता. पण आपल्या भावाच्या राशीच्या रंगानुसार राखी बांधू शकता, ती त्यांच्यासाठी शुभकारक सुद्धा असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.